विधान भवनातील राडा प्रकरणाचा अहवाल विधानसभेत सादर झालाय। चौकशी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आलाय। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांना शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे, तर 2 दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा द्यावी। दोघांनाही 2029 पर्यंत विधिमंडळाच्या परिसरात बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे। इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेस बरोबर संलग्न करून त्याद्वारे अभ्यागताची स्वयंचलित रिअल टाइम पार्श्वभूमी तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी, ज्यामध्ये अभ्यागताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आल्यास त्या अभ्यागताची प्रवेशिका विनंती तात्काळ नाकारली जाईल। त्याप्रमाणे डेटाबेस प्रवेशिका या विषयातील तज्ञाच्या तांत्रिक सल्ल्यानुसार प्रस्थापित करण्यात यावी, अशी समिती शिफारस करण्यात येत आहे। या गंभीर कृत्यासाठी दंडात्मक कारवाई म्हणून श्री नितीन हिंदूराव देशमुख त्याचप्रमाणे श्री सर्जेराव बबन टकले यांना 2 दिवसाची दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी। तसेच त्यांना विधान भवनाच्या मुंबई व नागपूर येथील प्रसीमेत येण्यास या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजेच सन 2029 पर्यंत बंदी घालण्यात यावी, अशी समिती शिफारस करण्यात येत आहे।